रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. सर्वांना भक्तजनांना माझी नमस्कार. सर्वांना एक पाठीमागे मी व्हिडिओ टाकला होता की हे झाड एक झाड शास्त्रज्ञांना सापडलं, परंतु आपल्याला जरी त्या झाडाचं नाव सांगितलं तर त्याचे उपयोग माहीत आहेत का आपल्याला? माऊली त्याचे उपयोग माहीत नाहीत म्हणून त्या भागामध्ये मी त्या झाडाचं नाव सांगितलेलं नाही. हे आहे कडुलिंबाचं झाड. कडुलिंबाचं झाड आणि त्याचा वापर कसा करायचा, कडुलिंबाच्या झाडाचा वापर कसा करायचा, कोणत्या कोणत्या रोगासाठी हे चालतंय, कसे या ह्यानी कडुलिंबाच्या म्हणजे त्याचं मूळ, कडुलिंबाचं मूळ, कडुलिंबाचं खोड, कडुलिंबाचं पान, कडुलिंबाचा आलेली फुलं त्याला मोहर म्हणतो आपण, आणि कडुलिंबाचं आलेलं फळ, हे पंचसूत्री झाड आहे. या पाचीच्या पाची भागाचा कडुलिंबाच्या झाडाचा उपयोग होतो. तुम्हाला नुसतं झाडाचं नाव सांगून त्याचे उपयोग सांगायला कमीत कमी 10 ते 15 तासाचा व्हिडिओ होईल. मग आता एवढा तुम्ही 15 मिनिटं व्हिडिओला झाली तर तुमची लगेच वाजवाज असते की एवढी फालतू बडबड कशासाठी केली. मी माफी मागून बोलतो, मी कधीही चुकीचं सांगत नाहीये. आता त्या कडुलिंबाच्या झाडाचा असंच झाड आहे, दुसरं लक्षात ठेवा. एक 2-3 झाडं असे की ज्या झाडावरती घरातून बाहेर न जाता त्याचे आपणाला उपचार करू शकतो आपण. अशी झाडं, या कडुलिंबाच्या झाडाचा उपयोग काय करायचा काय नाही, पानं कधी वापरायची, फुलं कधी वापरायची, कुठल्या कुठल्या रोगावरती ही चालतात, त्याचे मी व्हिडिओ क्रमाने पुढे देतोय. उगा म्हणजे मला राग येत नाही, लक्षात ठेवा, परंतु झाडाचं नाव सांगायचं नव्हतं तर व्हिडिओच कशासाठी केला? अरे बाळांनो, तुम्हाला झाडाचं नाव सांगून त्या झाडाच्या प्रत्येक पार्टचा उपयोग कसा करायचा हे माहित आहे का तुम्हाला? नाही. मग झाडाचं नाव सांगितलं असतं तर उपयोग सांगितला नाही आणि नुसतं झाडाचं नाव सांगितलं. हे असं म्हणजे काही जरी केलं तर ते तुम्हाला म्हणजे पटत नाही, तुमच्या बुद्धीला पटत नाही. त्याच्यामुळे मी झाडाचं नाव सांगितलेलं नाही. आता किती जणाला माहित आहे सांगा बरं बघू कडुलिंबाच्या झाडाचा उपयोग? हा, झाडाचं नाव मी सांगितलं, कडुलिंब म्हणतात, अझार्टिका असं म्हणतात इंग्लिशमध्ये. मग आता हे जे उपयोग किती जणांना माहित आहेत सांगा बरोबर? हा, झाडाचं नाव सांगून काय उपयोग झाला सांगा बरोबर? काय कमेंट्स करताय? वाईट वाटतंय ह्या गोष्टीचं, लक्षात आलं का? मी टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टी, माझे 5-7 चॅनल आहेत त्यावरती सगळे विलाज मी सांगत असतो. भैसर या नावाने, भैसर पिलीव किंवा भैसर भजन कीर्तन या नावाने सगळे माझे चॅनल आहेत. नुसतं भैसर टाकलं की माझे 7-8 चॅनल तुम्हाला येऊन जातील. त्यापैकी कुठल्या ना कुठल्या रोगाचं, प्रत्येक रोगाचं मी, मग ते जनावराचे रोग असू द्या किंवा मनुष्यातील असू द्या किंवा बाकीचे कुठलेही रोग, स्त्रियांचे पुरुषाचे सगळेच, कॅन्सर, एड्स, सगळ्या रोगावरती उपचार आहे. आणि मग ते उपचार ऐकण्यासाठी तुम्हाला ते सबस्क्राईब करणं ही मी इच्छा कधी ठेवत नाही. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून, ध्यानात आलं का? हे ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे, परंतु आपणाला जर एखाद्याकडून फायदा होत असेल तर आपण चॅनल आवर्जून आवडला तर सबस्क्राईब, लाईक करावा, कमेंट्स करा. परंतु सर आम्हाला याच्यावरती उपाय सांगा, सर आम्हाला अमका रोग आहे याच्यावरती सर व्हिडिओ बनवा, तिथंच मी लिंक टाकत जाईल. माझे सगळीकडे व्हिडिओ आहेत. तुम्ही तो चॅनल नसाल बघत तरी सगळ्या रोगावरती व्हिडिओ मी अपलोड केलेले. ओके, रागाला येऊ नका माऊलीनो. तुमच्या सहकार्यामुळं हे माझे 7-8 चॅनल जे आहेत ते चालू असतात. शेवटी कुणाचाही एक पैसाही न घेता हे मोफत उपचार मी सांगतो. आणि माझा नंबर स्क्रीनवरती दिलेला असतो, हा सर्वांकडे राहू द्या. तुम्हाला काय अडचण आली तर मला फोन करून विचारा. अगदी मोफत सल्ला देत असतो मी, कुठल्याही प्रकारचा चार्ज न घेता. फक्त तुम्हाला व्हिडिओ पाहणं हे फार महत्वाचं आहे. ओके, झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल.